सोने खरेदी करणाऱ्या लोकांना घाम फोडणारी बातमी आता समोर आलीये. कारण सोन्याने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. आज गुरुवार 30 एप्रिल. सोन्याच्या बाजारात अशी हालचाल झालीये जी गेल्या 10 वर्षांत कधी झाली नव्हती. एका रात्रीत सगळा बाजार उलटा फिरला. सोन्याचे भाव दररोज बदलतात. आता लोक त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. आज जेव्हा चांदीचा भाव समोर आला तेव्हा लोकांना वाटलं होतं की 400-500 रुपयांनी वाढला असेल किंवा फक्त फार कमी झाला असेल. असा विचार करून त्यांनी तो भाव बघितला. पण तो भाव पाहता क्षणी त्यांना पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला. आणि त्यानंतर 5 मिनिटांनी सोन्याचे नवे भाव जाहीर झाले. आणि त्या भावाने तर अक्षरशः 10 वर्षांचा विक्रम मोडलाय. होय, हे सगळं घडलंय एका रात्रीत. कारण की एक बातमी आली थेट इराणमधून. या बातमीने सोन्याचा बाजार अक्षरशः उलटापालटा केलाय. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धबंदीच्या संदर्भात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असा निर्णय घेतलाय की ज्यामुळे एका रात्रीत संपूर्ण जगातील सोन्याचे भाव उलटे फिरले आहेत. ज्यामुळे भारतातले सगळे सराफा बाजार हादरून गेले आहेत. कित्येक दशकांत कधी अशी परिस्थिती घडली नव्हती, अशी परिस्थिती आज घडलीय. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केला. कारण की सोन्याने 10 वर्षांचा विक्रम मोडलाय आणि हा विक्रम आता पुढील 10 वर्षे देखील मोडणं अशक्य आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे भाव जेव्हा जाहीर झाले तेव्हा अक्षरशः काही ठिकाणी विक्रीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कारण की काही लोकांनी हा भाव पाहिला. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहताच लोकांनी घरातले पैसे घेतले आणि खरेदी करायला गर्दी केली. तर काही लोक फक्त भाव पाहत घरीच बसले. पण त्यामुळे इतकी गर्दी झाली आहे की मार्केटमुळे अक्षरशः काही ठिकाणी दुकाने बंद करण्याची वेळ आलेली आहे. मग असं काय नेमकं भावाला झालंय ज्यामुळे 50% लोक खुश झालेत आणि 50% लोक हे त्या ठिकाणी घरीच बसून राहिले? पहा, जेव्हा युद्ध परिस्थिती येत असते तेव्हा भावामध्ये हालचाल होत असते, तर ती नवनवे रेकॉर्ड बनवत असते. पण हे जे युद्ध सुरू आहे तर या युद्धामध्ये अनेक परिस्थिती वेगवेगळ्या येत आहेत. पण आजची परिस्थिती ही सगळ्यात वेगळी आहे. युद्धबंदी आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण आता भारताची एंट्री त्याच्यामध्ये झाल्यामुळे आता नवीनच परिस्थिती निर्माण झाली आहे. कालपर्यंत फक्त इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध होतं. पण भारताची एंट्री आता त्याच्यात झाल्यामुळे सगळा बाजारभाव आता उलटा फिरणार. त्यामुळेच आजचे भाव तर पाहणे गरजेचे आहेच, पण पुढील 24 तासात बाजारात नेमकं काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून तुम्ही घेतलं नाही तर तुमचं 100% नुकसान होणार आहे. खरं सांगू बा प्रेक्षकांनो, काल काय झालं माहितीये का? भाव वाढणार म्हणून अनेकांनी घाईघाईत सोनं खरेदी केलं आणि आजचे दर बघून तेच लोक आता डोक्याला हात लावून बसलेत. जर तुम्हाला असा पश्चात्ताप करून रडायची वेळ येऊ द्यायची नसेल आणि आपल्या कष्टाच्या पैशातून सोनं घेताना फायदाच करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंद सुद्धा स्किप करू नका. आत्ता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती अजून कोणत्याही टीव्ही चॅनलवर आलेली नाही. ही माहिती आपण काही मोठ्या तज्ज्ञांकडून अगदी खाजगीत आणि नाव न सांगण्याच्या अटीवर मिळवली आहे. खरं तर मार्केटमधली ही गुपितं फक्त मोठ्या व्यापाऱ्यांनाच माहीत असतात आणि म्हणूनच ते आपला धंदा तेजीत चालवतात. पण सामान्य ग्राहकाला मात्र याचा पत्ता लागत नाही. तुम्हाला 1 तोळा सोनं घ्यायचं असो किंवा फक्त 1 ग्रॅम, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्या फायद्याचं ठरेल. पुढच्या 20 सेकंदात मी तुम्हाला आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे बदललेले ताजे भाव सांगणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या 24 तासांत मार्केटमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे. भारताची अमेरिकेसोबत एक महत्त्वाची चर्चा झाली असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढचे 24 तास तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत. आजच पैसे टाकायचे की 24 तास थांबून मोठी बचत करायची, हा तुमचा सगळा गोंधळ मी आज एकदम क्लिअर करणार आहे. तुमच्या कष्टाचा पैसा वाचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणूनच अजिबात वेळ न घालवता आपण सविस्तर माहितीला सुरुवात करूया. आज सोन्या चांदीच्या बाजारात अशी काही खळबळ उडालीये की जुने सगळे रेकॉर्ड कागदासारखे फाडून फेकून दिलेत. तुम्हाला वाटत असेल की रोज तर भाव वाढतात किंवा कमी होतात, यात काय नवीन? पण थांबा, काल रात्रीपर्यंत सगळं कसं शांत होतं. पण अचानक आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा काही घडामोडी घडल्या की आज सकाळी सोन्याचा आलेख थेट रॉकेटसारखा वर गेलाय की पूर्ण जमिनीखाली गाडला गेलाय. हे गुपित उघड झाल्यावर तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसेल. बाजारात आज इतकी अनिश्चितता आणि गोंधळ आहे की मोठे मोठे सराफ व्यापारी सुद्धा त्यांचे व्यवहार थांबवून फक्त बघू काय होतंय म्हणत शांत बसलेत.
पुढच्या थोड्याच वेळात मी तुम्हाला आजचे ताजे दर सांगणारच आहे, पण त्याआधी एक डोळे उघडणारी सत्य घटना ऐका, जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी तब्बल 5.5 लाखांचं सोनं बुक केलं होतं. दागिने ताब्यात घेण्याची वेळ आली आणि आजचा भाव पाहिल्यावर त्या बापड्यांचे डोळेच पांढरे झाले. कालचा भाव आणि आजचा दर यामध्ये इतकी मोठी दरी आहे की जी आधी कधीच पाहिली नव्हती. केवळ एका बातमीने त्या कुटुंबाच्या कष्टाच्या पैशाचं मोठं नुकसान झालं आणि त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं. ते लोक आज रडकुंडीला येऊन म्हणतायत की आमच्याकडून घोडचूक झाली, पण खरी भीती ही आहे की सध्या 90% लोक हीच चूक करत आहेत. तुम्हाला जर अशा नुकसानापासून वाचायचं असेल आणि कष्टाचा पैसा वाचवायचा असेल तर हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर पाहून तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. पुढच्या काही सेकंदात मी तुम्हाला सोन्याचे ताजे आणि अगदी अचूक भाव सांगणार आहे. पण त्याआधी विचार करा, जर कुणी तुम्हाला सांगितलं की उद्या सोनं 5,000 रुपयांनी स्वस्त होईल, तर तुम्ही आज खरेदी कराल का? नक्कीच नाही. पण जर कुणी चुकीची माहिती देऊन तुम्हाला आज खरेदी करायला लावली तर? हीच मोठी भीती आज बाजारपेठेत आहे. आमचा हा व्हिडिओ बनवण्याचा एकमेव उद्देश हाच आहे की तुमच्यासारख्या सामान्य माणसाची फसवणूक होऊ नये. आम्ही ज्या तज्ज्ञांशी संवाद साधला त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सध्याचा बाजार हा सर्वसामान्यांसाठी राहिला नाहीये, हा मोठ्या खेळाडूंचा बाजार झालाय. घाईत निर्णय घेऊन पस्तावण्यापेक्षा थोडी वाट पाहिलेली कधीही चांगली. आता वळूया त्या क्षणाकडे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आजचे सोन्याचे अधिकृत भाव आता तुमच्या समोर येत आहेत. आता आपण जाणून घेतोय आजचे सोने चांदीचे ताजे भाव. सुरुवात करतोय चांदीच्या भावापासून. आजचे चांदीचे भाव आहे 240 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 1 तोळा चांदी 2400 रुपये आणि म्हणजेच 1 किलो चांदी ही 2,40,000. गेल्या 2 दिवसात चांदीमध्ये प्रति किलो 5,000 रुपयाची घसरण इथे स्पष्टपणे झालेली दिसून येत आहे. आता चांदीतली घसरण बघितली, आता सोन्यामध्ये घसरण झाली की वाढ झाली, काय नेमकं विषय झाला ते पाहूयात. आता आहे 18 कॅरेटचा जर आजचा भाव बघितला तर तो आहे 1,14,860 रुपये प्रति तोळा, म्हणजेच एका ग्रॅमसाठी 11,486 रुपये. त्याचबरोबर 24 कॅरेटचा जर भाव आपण आजचा बघितला तर तो भाव देखील तुम्हाला प्रचंड खुश करेल, कारण की तो भाव डॉट आलाय 1,50,000 रुपयावर. जवळपास 2 दिवसापूर्वी हेच सोनं 1,57,000 ते 1,58,000 रुपये प्रति तोळा होतं, म्हणजेच 8,000 रुपयाची घसरण मागील 3 दिवसामध्ये झाली. म्हणजे साधारणपणे सोनं आज 15,000 रुपये ग्रॅम आणि 1,50,000 रुपये तोळा 24 कॅरेटच्या रेटमध्ये आहे. 22 कॅरेट सोनं 1,36,340 रुपये प्रति तोळा, म्हणजेच एका ग्रॅमसाठी 13,634 रुपये प्रति ग्रॅम या हिशोबाने आज विकलं जात आहे. साधारणपणे आता या सोन्याचे जे भाव आहेत तर हे आजचे सकाळचे भाव आहेत. संध्याकाळपर्यंत या भावांमध्ये बदल नक्कीच होऊ शकतो. आता तुमचं नेमकं मत काय आहे? सध्याचे भाव योग्य आहेत का? तुमच्या मते किती भाव असायला पाहिजे? 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? तुमचा भाव नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण की कोणत्याही गोष्टीचा भाव हा ग्राहक ठरवतो आणि ग्राहकांनी जर ठरवलं तर सोन्याचे भाव देखील कंट्रोलमध्ये आणले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचे भाव कमेंटमध्ये लिहायला नक्की विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.